कि एक ऐसा परिवार है कि एक ही सिक्के में दो रुख है, एक तरफ बीजेपी है तो दूसरी तरफ कांग्रेस है। और अन्ना बाहर निकल कर बोल रहा है कि सेकुलरिज्म को बचाओ। अन्ना, जमहूरियत को बचाना है तो सबसे पहले अपने भाई को कन्विंस करता, उसको समझाता, अपने घराने के लोगों को समझाता। उसको नहीं समझा सका तो मुसलमानों के पास आ रहा है और मुसलमानों से कह रहा है कि अब हमको सेकुलरिज्म को बचाना है। अरे दीवाने, सबसे पहले अपने घर में अपने बड़े भाई को समझाता, अपने बड़े भाई को समझाता। नाना भाऊ, माझी चर्चा झाली, घरात तिकीट झाल्यानंतर काय होईल, पण मैदानातल्या तिथं काही बघायचं नसतं। जसं कौरव पांडवाचं युद्ध होतं ते सगळे घरच्या माणसं होते, तिथं त्यानं त्या ठिकाणी काही बघितलं नाही। त्या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाकरताच खंबीरपणे लोकसभेच्या पाठीमागं मी उभं टाकेल। कारण जे खासदारीचा उमेदवार आहे ते 12 वर्षापासून भाजपमध्ये आहे आणि मी 17 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये आहे। काहीतरी विरोधी माणसं म्हणत आहेत दोन्ही आरएसएसचे आहेत, अशी या रणधुमाळीत माझी चर्चा करत आहेत। पण त्यांना सांगतो मी, जनतेला माहित आहे जे आज त्यांच्या प्रचार सभेमध्ये काहीतरी वेगळा प्रचार करत आहेत, पण मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। कोठेही दगा होणार नाही आणि नांदेडची दक्षिणची मतदारसंघ कोठेही दगा होऊ देणार नाही।